विधिमंडळ अंदाज समितीची परिषद पार पडली आणि या परिषदेमध्ये पैशांची उधळपट्टी झाल्याची शक्यता आहे। आमदार खासदारांना चांदीच्या ताटामध्ये जेवण देण्यात आलं। प्रति व्यक्ती जेवणाचा खर्च हा 4000 रुपये। ट्रायडेंट हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली होती। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आमदार खासदारांना चांदीच्या ताटात जेवण देण्यात आल्याचा हा प्रकार आता समोर आलेला आहे। तर केंद्राच्या अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं राज्याच्या विधिमंडळात 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांचा 5 स्टार पद्धतीने पाहुणचार करण्यात आला। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना जेवणासाठी चांदीची ताटं होती। आमदार खासदारांना चांदीच्या ताट, वाटी आणि ग्लासमध्ये जेवण देण्यात आलं। चांदीच्या एका ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये। प्रति माणसाच्या जेवणाचा खर्च हा 4000 रुपये झाला। कार्यक्रमात अंदाज समितीचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी मिळून 600 अतिथी उपस्थित होते। सर्व अधिकाऱ्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती। हॉटेल ताज पॅलेस, ट्रायडेंट हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं। सर्व पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रिपचंही आयोजन करण्यात आलं होतं। सर्व पाहुण्यांना न्याण करण्यासाठी महागड्या कारचा वापर करण्यात आला। तर विधिमंडळाच्या अंदाज समितीचा हा राजेशाही थाट आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे। धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी 10 कोटी रुपये जाळण्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे, चरित्र आहे। त्याच्यामुळे त्यांना ही शान शेवटीची जी चैनबाजीची चटक लागली। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। सोन्याच्या ताटात, चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते, म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। चांदीच्या ताटात 4500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5000 रुपये ची थाळी काय खाला असं की देण्याची गरज पडली। थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती। हे लुटारूंचं सरकार आहे। लुटारूंची टोळी राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बळीजावपणा हा दिसतो आहे। आणि हे काही राज्य प्रगतीकडे नेण्याचं लक्षण नाही, तर हे आत्ताच्या स्थितीमध्ये राज्य अधोगतीकडे नेण्याचं लक्षण आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सभागृहात जे काही खर्च झाला एका ताटाला, हे बरोबर नाही। चांदीच्या ताटात आणि तुम्हाला इकडे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत, मोठमोठ्या बिल्डरला, उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय। तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे। नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं, त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे। त्यामुळे जनता हुशार झालेली आहे। जनतेने ह्याच्यावर विचार करावा, गौरपणे विचार करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।